बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। वॅट कायद्यातील व्याजदरात 1 डिसेंबरपासून होणार बदल। खुशखबर, 7व्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या वेतनात 23.5% वाढीचा प्रस्ताव। पनवेल परिसरात बँक ग्राहकांना लुबाडण्याच्या घटनेत वाढ। मनी ट्रान्सफरचा पर्याय निवडण्याच्या पोलिसांच्या ग्राहकांना सूचना। राज्यातील पोलिसांसाठी 2 वर्षात 1 लाख घरे, मुख्यमंत्र्यांची घोषणा। जुन्या घरांच्या पुनर्विकासासाठी 4 FSI ही देणार। बेलापूर परिसरात उघड्या विद्युत वाहिन्या, महावितरणाचं दुर्लक्ष, दुर्घटना होण्याची भीती। पुन्हा एकदा स्वागत। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे। वेतन आयोगाने आपल्या 7व्या वेतन आयोगाच्या प्रस्तावात कर्मचाऱ्यांच्या वेतनात तसंच भत्त्यात भरघोस वाढीची शिफारस केली आहे। गुरुवारी हा अहवाल केंद्र सरकारकडे सोपवण्यात आलाय। या अहवालात कर्मचाऱ्यांच्या वेतनात 23.55% वाढ करण्याची शिफारस आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे। वेतन आयोगाने आपल्या 7व्या वेतन आयोगाच्या प्रस्तावात कर्मचाऱ्यांच्या वेतनात तसंच भत्त्यात भरघोस वाढीची शिफारस आपल्या अहवालात केली आहे। 7व्या वेतन आयोगाने गुरुवारी सायंकाळी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे हा अहवाल सोपवलाय। त्यामुळे 50 लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 54 लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होईल। या अहवालात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात जवळपास 23.55% वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय, तर मूळ वेतनात 16% वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे। याशिवाय प्रत्येक वर्षी 1 जुलैला वेतनात वाढ करण्याचा प्रस्ताव असून कर्मचाऱ्यांची कमीत कमी सॅलरी 18,000 तर जास्तीत जास्त वेतन 25,000 करण्याची शिफारस करण्यात आली आहे। याशिवाय कर्मचाऱ्यांचा भत्ता 63% वाढवण्याची शिफारस, कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये 24% वाढीचा प्रस्ताव यात ठेवण्यात आलाय। IAS, IPS आणि IRS यांचं वेतन एक समान असावं असंही या प्रस्तावात म्हटलंय। वेतन आयोगाने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मूळ वेतन, महागाई भत्ता वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत। याशिवाय HRA आणि इतर भत्त्यातही वाढ होणार आहे। 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी 1 जानेवारी 2016 पासून लागू होतील। ब्युरो रिपोर्ट, MVTV। राज्यातील पोलिसांसाठी येत्या 2 वर्षात 1 लाख घरे बांधण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी मंत्रालयातील गृह खात्याच्या आढावा बैठकीत बोलताना केली। पोलिसांनाही चांगल्या वातावरणात राहता यावं यासाठी संपूर्ण आराखडा सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले। राज्यातील पोलिसांसाठी येत्या 2 वर्षात 1 लाख घरे बांधण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी मंत्रालयातील गृह खात्याच्या आढावा बैठकीत बोलताना केली। पोलिसांनाही चांगल्या वातावरणात राहता यावं यासाठी संपूर्ण आराखडा सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलेत। राज्यातील पोलिसांसाठी सुमारे 1,22,952 निवासस्थानांची आवश्यकता आहे। मात्र गेल्या वर्षभरात राज्यात फक्त 15,579 घरे बांधण्यात आली। सध्या उपलब्ध असलेली घरं ही अत्यंत जुनी झाली असून ती राहण्यालायकही नाहीत। त्यामुळे या जुन्या घरांचं तसेच BDD चाळीतील पोलिसांच्या घरांचा पुनर्विकास करण्यासाठी शासनाने 4 चटई क्षेत्र देण्याचा निर्णय घेतलाय। तसंच नागपूरमधील लकडगंज येथील पोलीस वसाहतीसाठी महिन्याभरात प्लान तयार करण्यासही सांगण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, MVTV। पनवेल परिसरात बँकांच्या ग्राहकांना लुबाडण्याच्या प्रकारात दिवसागणिक वाढ होत चालली आहे। यासाठी मनी ट्रान्सफरचा पर्याय निवडण्याचं आवाहन पोलिसांनी ग्राहकांना केलंय। पनवेल परिसरात बँकेच्या ग्राहकांना लुबाडणाऱ्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे। यासाठी बँकेच्या मनी ट्रान्सफरचा पर्याय निवडावा असं आवाहन पोलिसांनी ग्राहकांना केलंय। बँकेतून काढलेल्या पैशांची बॅग खेचून पोबारा करणे, विविध प्रकारच्या बतावण्या करून पैसे उकळून घेणे किंवा संभ्रमात टाकून पैसे देण्यास भाग पाडणे असे प्रकार सर्रास न्यूजपेपर वा टीव्हीच्या माध्यमातून अलीकडे आपल्याला ऐकायला मिळतात। अशा वेळेस मनी ट्रान्सफरचा पर्याय हा अतिशय सहज आणि सोपा असून यामुळे अशा घटना घडण्याची भीतीही नसते। म्हणूनच पोलिसांनी मनी ट्रान्सफरचा पर्याय निवडण्याचं आवाहन केलंय। त्यात बँकेच्या बाहेर CCTV नसल्याने किंवा त्यात स्पष्टता नसल्याने गुन्हे उघडकीस येण्यास विलंब लागतो असं पोलिसांचं म्हणणं असून ग्राहकांनी पैसे काढताना वा नेताना गुप्तता बाळगावी अशा सूचनाही पोलिसांनी ग्राहकांना केल्यात। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह राज चव्हाण, MVTV। बेलापूर येथील अर्बन हाट समोरील रस्त्यावर विद्युत वाहिन्या उघड्यावर पडल्या आहेत। मात्र याकडे महावितरण प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे। उघड्यावर लोंबकळणाऱ्या या विद्युत वाहिन्यांमुळे त्या ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। बेलापूर येथील अर्बन हाट समोरील रस्त्यावर विद्युत वाहिन्या उघड्यावर पडल्या आहेत। मात्र या उघड्या विद्युत वाहिन्यांकडे महावितरण प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे। या विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यात न आल्याने त्या लोंबकळत आहेत। या विद्युत वाहिन्यांमुळे त्या ठिकाणी दुर्घटना होण्याची भीती नाकारता येत नाही।
सिग्नलला लागून असलेल्या या परिसरात भिकाऱ्यांचा वावर असून त्यांची अनेक मुलं या ठिकाणी असतात। त्यामुळे या विद्युत वाहिन्या लवकरात लवकर भूमिगत करणं गरजेचं असून महावितरणाने या घटनेचं गांभीर्य ओळखून दखल घ्यावी। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV। राज्य मूल्यवर्धित कराचा भरणा उशिराने करणाऱ्यांना अधिक व्याज द्यावे लागणार आहे। सध्या कर भरणा उशिरा केल्यास त्यावर 1.25% व्याज आकारले जाते। राज्य सरकारने 1 डिसेंबर पासून या व्याज दरात बदल करण्याचं ठरवलं आहे। राज्य मूल्यवर्धित कराचा भरणा उशिराने करणाऱ्यांना अधिक व्याज द्यावं लागणार आहे। सध्या कर भरणा उशिरा केल्यास त्यावर 1.25% व्याज आकारले जाते। राज्य सरकारने 1 डिसेंबर पासून या व्याज दरात बदल करण्याचं ठरवलंय। 1 डिसेंबर पासून व्हॅटचा भरणा 1 महिना उशिराने केल्यास त्या कराच्या रकमेवर 1.25% व्याज आकारणी होईल। व्हॅटचा 3 महिने उशिराने भरणा केल्यास पहिल्या महिन्यासाठी 1.25% आणि उर्वरित कालावधीसाठी 1.50% व्याज आकारलं जाईल। कर भरणा करण्यासाठी 3 महिन्यापेक्षा अधिक कालावधी लागल्यास पहिल्या महिन्याकरता 1.25%, त्यानंतर 3 महिन्यापर्यंत 1.50% आणि त्यापुढील 3 महिन्यासाठी 2% व्याज आकारला जाईल। ब्युरो रिपोर्ट, MVTV। महापालिका मुख्यालयाच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे। मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरील नोंदवहीत चक्क दहशतवादी अजमल कसाब, ओसामा बिन लादेन यांच्या नावाची नोंद आढळून आली आहे। शहरात सध्या हाय अलर्ट असतानाही वाहनांची तपासणी होत नसून प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरही बंदच आहे। महापालिका मुख्यालयाच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे। मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरील नोंदवहीत चक्क दहशतवादी अजमल कसाब, ओसामा बिन लादेन यांच्या नावाची नोंद आढळून आली आहे। शहरात सध्या हाय अलर्ट असतानाही वाहनांची तपासणी होत नसून प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरही बंदच आहे। पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात हाय अलर्ट घोषित करण्यात आले। गर्दीची ठिकाणं, महत्त्वाच्या कार्यालयांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। मात्र 200 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या पालिका मुख्यालयातील सुरक्षा व्यवस्था कुचकामी ठरत आहे। नुकतीच मुख्यालय उडवून देण्याची धमकी पत्राद्वारे महापौरांना देण्यात आली होती, तरीही प्रशासन जागं झाल्याचं दिसून येत नाही। एकंदरीतच मुख्यालयाची सुरक्षा रामभरोसे झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV। पनवेल शहरात नुकतीच नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाची बस सेवा सुरू झाली आहे। आता प्रवाशांकडून पनवेल रेल्वे स्थानक ते करंजाडे नोड या मार्गावर बस सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। दरम्यान डिसेंबर महिन्यात या मार्गावर बस धावेल असं NMMT कडून सांगण्यात आलंय। पनवेल शहरात नुकतीच नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाची बस धावू लागली आहे। आता प्रवाशांकडून पनवेल रेल्वे स्थानक ते करंजाडे नोड या मार्गावर बस सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। दरम्यान डिसेंबर महिन्यात या मार्गावर बस धावेल असं NMMT कडून सांगण्यात आले। ही बस सेवा सुरू झाल्यास करंजाडे व टपाल नाका या परिसरातील प्रवाशांना अवघ्या 7 रुपयात रेल्वे स्टेशन गाठता येईल। पनवेल शहरात NMMT प्रशासनाने 9 ऑक्टोबरला 75 क्रमांकाची बस सेवा सुरू केली। या बस सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 58,000 प्रवाशांनी लाभ घेतला, ज्यामुळे NMMTच्या तिजोरीत 5 लाखांचा महसूल जमा झाला। त्यामुळे आता लवकरच पनवेल रेल्वे स्थानक ते करंजाडे मार्गावर NMMT धावणार आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV। मुंबईत सोमवार ते बुधवार या 3 दिवसा रेल्वे रूळ ओलांडताना तब्बल 39 जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर तब्बल 32 जण या 3 दिवसात जखमी झाले आहेत। लोकलमधील अतिगर्दी आणि बेजबाबदारपणे रेल्वे रूळ ओलांडणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे। मुंबईत सोमवार ते बुधवार या 3 दिवसात रेल्वे रूळ ओलांडताना तब्बल 39 जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर तब्बल 32 जण या 3 दिवसात जखमी झालेत। लोकलमधील अतिगर्दी आणि बेजबाबदारपणे रेल्वे रूळ ओलांडणे अनेकांच्या जीवावर बेतले। यातील बऱ्याच जणांचा मृत्यू हा लोकलमधल्या गर्दीमुळे झालाय, तर रूळ ओलांडताना मध्य रेल्वेच्या मार्गावर 60% लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत। मध्य रेल्वेवर ठाणे ते मुंब्रा, तर हार्बर मार्गावर मानकुर ते कुर्ला आणि शिवडी ते डॉकयार्ड रोड स्थानकादरम्यान हे अपघात होत आहेत। जर 3 दिवसात मुंबई लोकल मार्गावरील मृतांची संख्या 39 असेल तर वर्षभरातील हा आकडा किती असेल याची कल्पनाच केलेली बरी। रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार वर्षभरात मृत्यू पावलेल्या 50% मृतदेहांची ओळखही पटत नाही। दरम्यान रेल्वे पोलिसांनी अपघातातील जखमी अथवा मृतांची ओळख पटावी यासाठी वेबसाईट सुरू केली आहे। show.government.in या वेबसाईटवर रेल्वे अपघातात जखमी, मृत, बेपत्ता झालेल्यांची माहिती आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV। कामोठे सेक्टर 12 परिसरात कचऱ्याची समस्या भेडसावत आहे। कचरा कुंड्यांची कमतरता व नियमित कचरा उचलला जात नसल्याने कचऱ्याचा ढीग साचलाय। मात्र कचऱ्याच्या या समस्येकडे सिडको प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे।
स्मार्ट सिटीच्या शर्यतीत असलेल्या नवी मुंबईत कचऱ्याची समस्या बिकट बनली आहे. शहरातील जवळपास प्रत्येक नोडमध्ये कचऱ्याचा प्रश्न भेडसावत असून पालिका व सिडको याबाबत उदासीन आहे. सिडकोच्या कामोठे नोडमधील सेक्टर 12 परिसरातही कचऱ्याची समस्या भेडसावत आहे. कचरा कुंड्यांची कमतरता व नियमित कचरा उचलणाऱ्या गाड्या परिसरात फिरकत नसल्याने कचऱ्याचा ढीग साचलाय. परिणामी उच्च लोकवस्ती असलेल्या या ठिकाणी दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भावही वाढलाय. मात्र याकडे सिडकोचं दुर्लक्ष होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह राज चव्हाण, MVTV. MVTV वृत्तवाहिनीवरील बातम्या आता तुम्ही media.mvtv या YouTube-वरील लिंकवरही पाहू शकता किंवा तुम्ही आम्हाला 27571494 या दूरध्वनी क्रमांकावरही संपर्क करू शकता. तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर mvtvnews@gmail.com वरही तुम्ही कळवू शकता. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.